मी इथे एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे। यामध्ये आता अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने हाताने क्रश करून घालूयात। पुऱ्या बनवताना त्यामध्ये अशा पद्धतीने ओवा घातल्याने पुरी छान चविष्ट बनते। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात। यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालूयात आणि पीठ छान घट्टसर मळून घेऊयात। पुरी बनवण्यासाठी पीठ एकदम घट्ट बनवायचे, कारण जर तुम्ही पुरीचे पीठ पातळ बनवले तर पुऱ्या तेलकट होतात। त्यामुळे ही एक खास टिप आहे, पुरी बनवण्यासाठी पीठ नेहमी घट्ट मळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी हे पीठ किती छान घट्टसर मळून घेतले आहे। यावरती आता थोडंसं तेल घालूयात आणि हे पीठ छान मळून घेऊयात। आता पीठ मळून झाले आहे, हे पीठ झाकून ठेवूयात। आता आपण आमरस बनवूयात। पुऱ्या बनवण्यासाठी हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊयात। या पिठाचा आता एक छोटासा गोळा घेऊयात आणि तो अशा पद्धतीने हातावरती गोल करून घ्यायचा। आणि या गोळ्याला दोन्ही बाजूनी तेल लावायचं। आपण पुऱ्या तेलावरती लाटणार आहोत, पिठाचा वापर अजिबात करायचा नाही। पुऱ्या लाटताना जर पिठाचा वापर केला तर बऱ्याचदा तेल घाण होते, त्यामुळे पुरी लाटताना नेहमी तेलाचाच वापर करायचा। आता ही पुरी आपण छान गोल लाटून घेऊयात। तुम्ही बघू शकता ही पुरी मी किती पातळसर लाटून घेतली आहे। आता आपण ही पुरी तेलामध्ये तळून घेऊयात। बऱ्याचदा बघा पुऱ्या तळताना त्या पुऱ्या तेलकट होतात। पुऱ्या तेलकट होऊ नयेत यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, ती म्हणजे तेल छान गरम होऊन द्यायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं। तेलामध्ये मीठ घातल्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत। यामध्ये आता आपण पुरी घालूयात आणि पुरी छान गुलाबीसर तळून घेऊयात। तुम्ही बघू शकता पुरी किती छान फुगली गेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही। आता ही पुरी आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात।